हे ना आवरी पोरा हात ना पारलं रस प्यायला ये म्हणलं माय या रस प्यायला ही ताई आले पाया पडला मम्मीच्या तिला म्हटलं तीर्थाला चालले अरे तुम्ही सुंदर असा रस्ता आणि असा सिलिंग आहे तुम्ही ते बघू शकता. हे फोडायचा आणि याच्यामध्ये ह्याचा घर असतो. हा हळद मी हात लावता सांगितलं का ती हळद आयला माझ्या मोहनाची डेंजर आहे वाटतं पोरिया. अरे आदेश पाटील आहे बघा आंबोबम पाडून दिला ते बघा मस्त तिकडे साचा बिचा बनवून असा काहीसा विल्ला आहे. मी आता पूर्ण असे छोटे छोटे क्लोथ्सचे दुकान तसेच मोठे मोठे क्लोथ्सचे दुकान तसेच चप्पल सँडल बूट बीट कवरा आईने घेतले कवरा आमची बघता का. धन्यवाद मंडल आभारी म्हणजे सबस्क्रायबरच भेटलं नाही का. त्याचे मला वाटलं मशालाच असा बाजार भरतं मशाचा बाजार इकडं पण आले बघा. अक्षय गंभीर तिथे आमच्या मामाचा पोऱ्या खंबीर. अरे विराट कोहली हारले मुंबईवर. हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ ब्युटिफुल डे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स. तर मंडळी आय नो 1.5 महिन्यानंतर ब्लॉग येतोय. 1.5 महिना काही असं काही प्रॉब्लेम झाला किंवा काय असा काही प्रकार नाहीये. जस्ट असंच ब्लॉगच नाही आला. पण आता आय होप आता इथून मी द्यायचा प्रयत्न करेल. आणि आज ब्लॉग सुरू करायचं कारण तुम्ही टायटल थंबनेल बघितलंच असाल. आपण आपल्या फॅमिलीसोबत चाललोय महाबलेश्वरला आणि झाला इथून रडारडी चालू झालेली आहे. आणि आता सकाळच्या वाजले 8:30 निघायचं होतं 6:30ला. थोडं माझ्या मुलीला थोडं त्याच्यामुळे लेट झालंय आणि खूप लेट झालं ऍक्च्युली 2 घंटे डिले झाले. पण चला पटापट निघूया आणि आता भेटूया पुढे. चला ही ताई आले पाया पडला मम्मीच्या तिला म्हटलं तीर्थाला चालले. अरे मग तू तीर्थाला तरी चालले ना ते महाबलेश्वरला फिरायला चालले. आणि मंडळी संस्कृती टिकली पाहिजे आपल्या का. खूप सुंदर संस्कृती आहे पाया पडणं वगैरे. चला सावकाश जा सावकाश या सावकाश जा सावकाश या. कुठं जगन्नाथपुरी मस्त. राधे राधे जय श्री जगन्नाथ. बहिणी बहिणी अरे बापरे 16 जणी. किती बहिणी 16 40 जणी 40 बहिणी 16 जरा मला वाटलं 40 बहिणी बोला तर तो गोंगाट किती बोल. आम्हाला 2 झाल्या तर यांना नेता नेता आवरा गोंगाट 40 बहिणी. जाऊ द्या असू सगळा का. चला मंडळी आता आपल्या गाड्या निघलेल्या आहेत आणि आपली फॅमिली आहेच. कोण कोण आहे ते दाखवलंच तुम्हाला. आता गाडीत जरा सेट लावतो म्हणजे बॅगा वगैरे शेट ब्राईक शेट ना मंडळी. इकडे अशी मंडळी बसलेली आहे वहिनी कास्त कोला. इकडे अशी मंडळी. अरे याला बघ काय काय अरे विराट कोहली हारले मुंबईवालाच किंग आहे. याला बसवलं मागं यो वैतागले मंडळी. यो अर्ध रस्त्याच्या घरा येईल एक तर मागं बसत नाही तो. इकडं अशी मंडळी आणि इकडं आपल्याला अशी मंडळी आहे. त्यात आता मंडळी तुम्हाला माहिती आहे गाडी मलाच देताना चालवला. कंटाळवाणं काम माझ्याकडे देताना. चष्मा राहिला माझा आतमध्ये तसं. आता या गाडीत अशी काहीशी मंडळी आहे ती तुम्ही बघू शकता. तुझी बायको कुठे बसेल आता. बायको बसेल तिकडे बसेल अशी काहीशी मंडळी आहे. थोडी मच्छी घेतली आपण तर आपण टाकलं त्याच्यात बर्फ. ते तुम्ही बघू शकता. भैया पिलके का नाही ना पिलके का नाही ना पिलके का नाही ना पिलगे का नाही पिकले का नाही पिलगे का. वहिने असं काय दवाईने पिलगे का काय बोलू पिकले काय बोलू मी त्याच खरं आहे. मी चुकीचा बोललो. आदेश इज ऑलवेज राईट. चला मंडळी मोदीने चांगले काय ना भरतं का नाही मोदीला काय मंडळी मोदीने चांगले या नका करू इंधन वापरू नका काय काका काका एकदा मोदीला काय गाड्या चालाच लागतील ना. किलोन बोलतो जास्त भरतं का. चला मंडळी आपल्या गाडीने मस्त पेट्रोल पिल्ला आहे. मंडळी अजून पनवेल पण नाही आला म्हणजे अजून एक्सप्रेस पण चढायचा बाकी आहे. इथला खाऊ खाऊ चालू आला. तिसरी फेरी खाऊची. याच्या आधी चिवडा आला बिस्किट आलं चकला पण आला. महाबलेश्वर अजून भरपूर लांब आहे काय खरा नाही मंडळी. पोचता गाडी पोचता माहिती नाही पण खाऊन पिऊन लाई पाहिजे. आमच्या गाडीने फुल स्टॉक भरला वाटतं वहिनीने. वहिनी काय काय आणले अजून वहिनी दाखव. काम काय पण आणलंय सांग एक एक आयटम बाकी वही भरल सांग. नको नको आपल्या लोक झोपतील त्यावर काय सामान्य चिठ्ठी आहे. चला मंडळी गाडी चालवल्यामुळे जास्त मला ब्लॉक करायचा जेवढा मी जमेल तेवढा ट्राय करतो. चला हो दे खर्च आहे आमचा सरपंच. मंडळी आता आपण थांबलेलो आहोत तुम्ही बघू शकता फूड मॉलला.
जे की एक्सप्रेसला आहे, तुम्हाला माहिती आहे. आता बघूया काय खायचं काय नाही ते माहिती नाही. आता एक गाडी आपली आलेली आहे पुढे, ते आपली सगळी मंडळी इथे थांबलेली आहे आणि आता आपण घेतले ऑर्डर करायला KFCला. माझा मोबाईल नंबर बघाल, फोन बिन कराल, असं काय मंडळी करू शकता बिंदास. आणि आता आपले प्रोसेस झालेले आहे. आता भेटूया आपण KFC. चला हे ना आवरी पोरा हात ना पारलं धावायला नको ना एक एक. हे बघा मंडळी एवढी आहे तरी त्याने अख्खा नेल्यात. इकडे आपण बकेट घेतलेला आहे. हे थरातल्या थर योग्य प्रॅक तुला आर पारलं. हे डोसा बिसा आणले काही मग माहित पण नाही. मी ऑर्डर द्यायला गेल्या मंडळी हे बघ मी डोसा यांचं येत खाता उपास आहे. अरे मग आम्हाला आवडा खपणार नाही काय. अरे सॉस बघ कसं दिलं. या काय प्रकार आहे, ह्यो काय प्रकार आहे मंडळी. चला मंडळी आता आपण आपली फॅमिली बसलेली आहे. तू काय रे भाऊ झोपाले काय तुला. हाय हाय प्रयाग हात कर ना आता. हाय बाय 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 बाय. चला पुरी मजा आली मंडळी. मला आता मी दाखवतो जे तुम्ही आता न्यूजला बघितलं असेल, बऱ्याचशा अपडेट्समध्ये बघितलं असेल. मिसिंग लिंक जे नव्याने आता सुरू झालेलं आहे, ज्यांची ओपनिंग आत्ताच झाली. मला वाटतं 4 ते 5 दिवस मॅक्स टू मॅक्स 1 वीक झाला असेल. तो बऱ्याच लोकांनी बघितला नसेल तर आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही तोही बघून घ्या. सिलिंग सारखा दिसतोय बऱ्यापैकी. तुम्ही दाखवता तुम्हाला मी पुढे जाऊन बघा. हे बघा समोर आहे असं काही मिसिंग लिंक आहे. सुंदर असा रोड बघा तुम्ही बघू शकता. हे बघून वर्लीच्या सिलिंगची मला आठवण आली. प्रत्यक्ष त्याच्या टाईपचं आहे बघू शकता तुम्ही. सुंदर असा रस्ता आणि असा सिलिंग आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि भारी रस्ता पण मंडळी मस्त बनवलेला आहे. आणि आता घाटाचा तुम्हाला त्रास होणार नाही, ट्रॅफिकचा त्रास होणार नाही. आता तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता मिसिंग सिलिंग यूज करून. चलो आता भेटूया आपण पुढे ना मंडळी. अर्ध्या गाड्या आपल्या मागे, आपल्याबरोबर अजून 2 गाड्या ते सांगायचं विसरलो आपण. एकूण टोटल 4 गाड्या आहेत आणि आपल्या पुढे 1 गाडी गेली आणि 2 गाड्या आपल्या मागे आहेत. आणि येता येतं आम्ही आता थांबलोय मध्ये ऊसाचा रस प्यायला. आणि आमच्या दिव्यादाने आणले काय जातं इकडे काय आहे ओरिजिनल आहे. दिव्यादान इकडे ऊसाचा रस ओरिजिनल भेटतं बोलतं. मावशी ओरिजिनल आहे का केमिकलवाला नाही ना. हा ओरिजिनल आहे मंडळी. असा मस्त रानावानाचा सीन बघत आणि आम्ही कुठे आहे माहिती आहे का. आपण जे महाबळेश्वर आले त्यांना माहिती आहे, आपण जो पुलाच्या खालून टर्न मारतो ना महाबळेश्वरसाठी, तो टर्न मारल्या लगेच आपण इथे थांबला. आपल्या इथून महाबळेश्वर 50-55 समथिंग आहे. स्वतः भेटूया आपण उसाचा रस पिऊन. चला मंडळी आम्ही बसली या लवकर. अर्ध्या गाड्या मिसिंग आहात. रस प्यायला ये म्हणलं माय या रस प्यायला काका असतो मंडळी. आमचा काका बघ ज्यूसवाला रसवाला काका. रस मंडळी आता आम्ही थांबलो होतो जेवायला रस्त्यात. आम्ही सर्व घेऊन आलो पण झालं असं की आमची मावशीची मुलगी वैशालताई त्यांच्या बाबांचे मित्र मित्राच्या घरी कोणाच्या पद्मन हा हो तेच बाबांच्या मित्राच्या घरी आलो आम्ही. आणि गाव कुठला बोलले तुम्ही हो. फुलेनगर शाहबाग पंचायत. शाहबाग पंचायत मधला फुलेनगर. आणि वाईला आम्ही आता जेवायला बसलो. वाईपासून 1-1.5 किलोमीटर पहिले असं आम्ही जेवायला बसलोय. आणि सगळं बघा भाज्या, कोणी बोंबलाची चटणी, कोणी सोयाबीन, काय नारळाची काय शेंगदाण्याची चटणी, बऱ्याच चटण्या आहेत. आणि काकांनी आम्हाला मस्तपैकी आहे मंडळी आपलं नॅचरल आणलं. गावठी आहेत का काका. गावठी घरचे आहेत एकदम मंडळी घरच्या तुम्हाला केले आणि पप्पा आम्हाला आणून दिल्यात. आता आम्ही जेवू हे करू आणि आता भेटूया आपण जेवण. अशी मंडळी बसले जेवायला. हे बघा काय आला इकडे आता आतमध्ये. आता मला जेव्हा आला तू जेवला चला आता भेटूया जेवण. काकाने कुठला तरी फळ आणले. काय बोलतात त्याला कवट. हे कसा करायचा. हे फोडायचा आणि याच्यामध्ये ह्याचा गर असतो चॉकलेटी. त्याच्यामध्ये गुळ घालायचा, अर्धा गुळ घालायचा आणि खायचा. असा काहीसा फळ आहे. काका सांगतो आमच्या शेतात नाही, काकाने विकत आणलाय पण मला दिला तर बघू आपण ट्राय करू. नक्की तुम्हाला सांगायचं यांचं काय पण चमच्याने आहे ना त्याचं काढायचं ते. नक्की गुळांचे असं मिक्स करायचं. ओके ना. ही सगळी उठली तरी जेवायला बसले. अंगावला वाटते एवढी जेवत असेल. हा अंगावला वाटतं भाऊजी एवढी जेवत असेल. मम्मी हे काय काका याची पण शेती करतात मंडळी. हे बघा हे काय
ज्याला सांगाल तरी कमेंट करून सांगा, नंतर मम्मीचा काय आहे? मी त्यांना हात लावते बोलत. काय काही नाही तुझी योग्यता बोलला आलाच आहे. मंडळी याला कोणलाच माहित नव्हता, मला पण त्या मुलट कोणलाच नाही माहिती, मी तेच सांगता. मंडळी एकदम उलट्यात दिसतात बघा तुम्ही. हे बघा मंडळी, हे बघा अशी हालत आहे ओरिजिनल. समजतं हळद आहे. मी न हात लावता सांगितलं का ती हळद आहे म्हणून. आयला माझ्या मोन्याची डेंजर आहेत वाटतं पोरी. हा मोन्याच्या पोरी डेंजर आहेत वाटतं. बऱ्याच जणांना माहिती नव्हतं. नाही ना, मला पण वाटलं मुलट्यात ना मंडळी. हे बघा ना, जेव्हा बघितलं ना तोडून, हे बघा काय आहे मोन्याची माणसं हुशार आहेत ना. आणि मंडळी काकांचा पूर्ण इकडे शेत आहे बघा. हे सगळे हळद लावतात, पपया लावतात, बराच काय काय आहे मंडळी. तेली बिली वगैरे सगळं, आंबे वगैरे पण आहेत. स्वतः निघूया आपण, चला. हे बघा आंबं पण पाडून दिलं. ते बघा मस्त तिकडे साचा बिचा बनवून आंबं पाडलं. बघा काकाचे आंबे झाला बघा किती भरले इकडे बघा. असं आहे ओके ओके. चला ताई येतो, चला आई येतो. नक्की 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 नक्की. चला आता मंडळी, सो मंडळी आता काकांकडून आपण निघतोय. आणि आता ड्रायव्हिंग आता काय राहिलं फक्त 40 किलोमीटर मंडळी. आणि एक असं आता 40 किलोमीटरसाठी आलाय ड्रायव्हिंग करायला पुढं. तर चालू दे, बारीक पराणा चालू दे. या बारीक पराणा बारीक नाही मंडळी, माझ्या मोठा आहे. आता बसूया गाडी आणि भेटूया आपण डायरेक्ट पुढे. चला. जेव्हा मी पिसाळलो तर यो मला बघ कसं रागात बघतो, कसं बाबू बघ होता मला रागात बघ, रागात. नाचून दाखव, नाचून दाखव. इथे इथे कॅमेरा बघून नाच. आले आले आपल्याला आले चहा. आणि आता आपण कुठे आहे, फार्म हाऊसला कुठे विल्ल्यावर तुम्हाला दाखवतो. आधी चाय पिऊन घेतो, भेटूया थोड्या वेळात. चला. पहिले असा काहीसा विल्ला आहे, मी आता पूर्ण दाखवतो तुम्हाला. असाच बघा. आणि इकडं किचन पण आहे. असा काहीसा सगळा सामानाचाच घेतली आहे मी. सगळा कोणी खोले आला लागे बलेच काय आली आहे घ्यायची जवळ नव्हती मंडळी. काय काम करताना दाखवतं. आणि किचनवाल्यांना पण व्ह्यू आहे, तुम्हाला व्ह्यू दाखवतो आम्ही बाल्कनीमधून. यांचा डिस्कस चालू आहे मेन्यू काय बनवायचा संध्याकाळी, काय कुठं फिरायचं काय नाही. आणि असा काहीसा मंडळी बाल्कनीमधनं व्ह्यू आहे. थोडा पुढे असं ना मंडळी, थोडं आहे बघा इथं पूर्ण खाई आहे. थोडा पूर्ण असं मस्त दरी दिसली असते आपल्याला. असा काहीसा आपला विल्ल्याचा लुक आहे. अजून तुम्हाला बेडरूम दाखवतो आम्ही. बेडरूम पण आहेत. हा आणि इकडं बाबा यो पेर घातलेला असता. यो मंडळी इकडं मावशी बिवशीचा सगळं यो इकडं यो पेर घातलेला असण्याचा. अरे बेडरूम आहे, जरा किचन आवरा, मोठा हॉल आहे तिकडं करायचा. काय भाऊजी इथं पेर घातले असे मंडळी. आणि सगळे मास्टर बेडरूम आहेत मंडळी. त्याच्यामुळे आता जेवताना बघा वॉशरूम दाखवून आलं. हा एक रूम आहे आणि सगळे AC वाले आहेत. आणि वरती पण एक खोल रे. ओके सज्जी. एक बेडरूम असा. अरे झोपलं यश झोपला जायला. गाडीन झोपल्याने. इथे तर इथं भाऊजा. अरे भाऊजा काय दिसत झोपायला आले तुम्ही. हा एक बेडरूम आहे मंडळी ACचा. आणि सगळे मास्टर्स आहे तुम्हाला जसं बोललो मी. आणि इकडे पण एक बेडरूम आहे. हा एक बेडरूम. असे सगळे बेडरूम आहेत. सो 4 BHKचा आपला विल्ला 4 BHK आहे. आणि आता असं काहीचा विल्ला मी एवढंच दाखवेल. आता थोडासा आराम करतो आपण. सो मंडळी आता आपण फ्रेश वगैरे, म्हणजे मी तर फक्त तोंड धुतले, बाकी फ्रेश वगैरे झालो. आणि आता आपण चाललोय महाबळेश्वरचं मार्केट फिरायला. कारण ह्या टायमात मार्केटच जाऊ शकतो. वाजले संध्याकाळचे 7. आणि आपले मंडळी सगळे निघलेले आहे. आणि ड्रायव्हर नुसतं चेंज होणार मंडळी. आता जरा मला शांती दिली तर बरं आहे. आणि यो चालला आमचा एक गेडी भाऊ, ये लवकर. चला भेटूया. अजून काही मंडळी तीच आहे मागची, तिने बदलली. फक्त ड्रायव्हर आणि पुढचे एक्सचेंज होतात.
चला भेटू आता आपण डायरेक्ट मार्केटला. मंडळी आता आपण पोहोचत महाबळेश्वरचा जो मेन मार्केट आहे तिकडे. आणि आपला आज खूपच प्लॅनिंग प्लॉटिंग होता, पण अनफॉर्च्युनेटली सगळे आळसावले तर झोपले, कोणी फ्रेश होत राहिलं, त्याच्यामुळे 2-3 पॉईंट होते ते राहून गेले. मग आता रात्री फक्त मार्केट होऊ शकतं, त्याच्यामुळे आता आम्ही सगळे मार्केटला आलो आहे. तर आता कोण कुठे आता माझ्याबरोबर वहिनी आहे, त्यांचे लोक लेकरात, त्याचं मिस्टर मागे आहेत. आता कोण असे मागे पुढे आहेत बघू, शोधू आणि तुम्हाला मार्केट पण थोडंसं दाखवेल. असा काहीसा मार्केट आहे ते तुम्ही बघू शकता. बघूया आता पुढे काय काय असणार आहे, कसे असणार आहे. असे छोटे छोटे क्लोथ्सचे दुकान, तसेच मोठे मोठे क्लोथ्सचे दुकान, तसेच चप्पल सँडल बूट बीट असे भरपूर सारा हा मार्केट आहे. ड्रेस वगैरे आहे, म्हणजे साड्यांचाच दिसतोय मला जास्त. आणि खाण्यापिण्याचं पण भरपूर काय काय दिसतंय बघा, पूर्ण खाऊ गल्लीच उभारले यांनी. आणि असं काहीसं आहे. आता बघूया अजून पुढे काय काय असणार, दाखवतो तुम्हाला मी. ही कवरी इथं जीव कवरा हिने घेतले, कवरा तिच्या अंगाच्या आवरा तिने खायला घेतले. संपवशील का ऐ माऊली संपवशील? हा संपव मग. काय मंडळी आता काय जीव कवरा ना काय कवरा, या पोरांचं नखर कठीण आहे. चला आता अजून काय काय तुम्हाला मार्केट दाखवता. असे दोन्ही साईडला मंडळी दुकानं आहेत, चपलापासून तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतील बघायला. इकडे काय भरपूर काय मंडळी, नुसतं एकच नाही आहे, फुगे. आणि एक स्पेशल सांगेल का, इथे बायका पोरांना घेऊन आलं तर तुमचे पॉकेट खाली होणार आहे हे 100%. कारण इथला बेस्ट मला फूड जाम दिसतं मंडळी. फूडची दुकानं खूप आहेत आणि तसंच इथे तुम्हाला चपलांची वगैरे असं मार्केट. आणि मेन पॉईंट आजचा ह्या हायलाईट करेल मी की आज सोमवार आहे, मंडे असून सुद्धा एवढी गर्दी आहे ना की लिटरली पार्किंग फुल्स आहेत. पार्किंग फुल असून इकडे गर्दी तुम्ही बघू शकता, चालला जागा सुद्धा नाही आहे. सो एवढी सगळी गर्दी आहे सोमवार असून सुद्धा. कारण त्याचं मला एवढंच वाटतं की आता ते सुट्ट्या झाल्यात ना लहान मुलांच्या स्कूलच्या, त्याच्यामुळे एवढी गर्दी असावी मे बी. ते आपल्या इकडची सगळी भेटलेली आहेत, मलंगडची श्री मलंगडची आपली सगळी मंडळी भेटली आहे. बघ त्यांना माहिती आहे मी आमची बघता का. धन्यवाद मंडळ, आभारी. म्हणजे सबस्क्रायबरच भेटलं नाही का, मला यांचा आवाज आला का आपल्याला घ्यायला सांगता. सो हे पण मंडळी भेटलं. एवढीच आहे का अजून आण काय बस बीस घेऊन आलं का? 3 गाड्या आणल्या का? आमची पण जाम आहे. तर मी एकटाच फिरतो, कसा लगीन झाला ना म्हणून एकटा फिरू शकतो, तो अधिकार मला आहे सध्या. नाही तर या असं घेऊन फिरायला लागतं. या असा विषय आहे. सो मंडळी अशी सगळी मंडळी भेटलेली आहे. स्वतः बघू आपली मंडळी कुठं कोण कुठं आली आलं. मार्केटमध्ये एवढी दुकानं सोडून या ना काय दिसले. दिवेश पाटील यो मंडळी, दिवेश दा फोन बोलतं नाही तिथे या ना काय दिसले, पाणीपुरी. एवढं मार्केटमध्ये चांगलं फूड सोडून तिथं आल्या पाणीपुरी खायला. मंडळी रेट्स थोडे हेवी आहेत बट हायजेनिक आहेत, ते जरा बेटर वाटलं की बाबा हायजेनिक पद्धतीने बनवत आहेत, सगळ्या गोष्टी सर्व करतायत. आता बघूया टेस्ट पण तशी आहे का फक्त हायजेनिकच आहे. पितो पाणी पियाचा तर टाकायचं. त्याच्याने इकडे वेटिंग लावली, इकडे फालो त्याला हा बिचारा. चला मंडळी आता आपण पाणीपुरी एन्जॉय करून भेटूया. चला त्याने मला वाटलं मशालाच असा बाजार भरतं, मशाचा बाजार इकडं पण आले. हे बघा मंडळी मशाचा बाजार इकडं पण भरले. मला वाटलं तिकडंच आहे काय, इकडं पण आहे. असं सगळं आहे. चादरी बिदरी मंडळी हे जास्त भेटतात इकडे. लाईक विंटरचे जे जॅकेट्स आहेत, तसंच दुसरे चादरी वगैरे, आपला ज्या ब्लँकेट्स वगैरे आहेत ना ते. आणि फूडला तुम्हाला दर 2 दुकान सोडून फूड दिसेलच बघा. प्रत्येक दुकानानंतर एक फूडचा दुकान तुम्हाला दिसेलच. नॉनव्हेज व्हेज मिक्स आहेत हे बघा. कपडे, फूड, छोट्या मोठ्या गोष्टी आणि लहान मुलांचे खेळणे, हेच मार्केट आहे, बाकी काहीच नाही. युजफुल असं मला वाटत नाही आहे, कारण हे आपल्याकडेही मिळतं आणि जुगार पण आहे. अरे तू कुठे चुकारलं इकडं? कोण आहे तिकडं काय माहिती मंडळी. जुगार पण आहे, कोण कुठे पण भेटतं, कोण कुठे पण भेटतं. त्यांच्या स्ट्रॉबेरीमध्ये असतं काय माहिती. चला आता तिथं खाला आपण, आता इथं खाऊ. फुकटचं ते पौष्टिक सगळीकडे हिंडाचा. सगळीकडे कोण ना कोण कुठं ना कुठं खायला भेटतं, नुसतं फुकट खायचा. कुठं ना कुठं कोण ना कोण आता आपली मंडळी जायचं, फुकट खायचा 2-3 चम्मच पुढच्या मार्गाला, लगेच पुढच्या लक्ष होता.
माझ्या बायकोला काही नको ह्यो काही वेगळाच बोलतं काही देणगीदार आल्या पावलाच मागं झाला मी जसा आलो तसा चला काही नाही मी नव्हतो मी नाही यांच्या बरोबर मी नव्हतो मी चाललो मी नव्हतो अशी सगळी मस्त आहे आता बघू हे लोक काय खातात आणि भेटू पुढचा मधून असा काहीतरी लोक आहेत भुताचा आहे काहीतरी आहे स्केरी हाऊस म्हणून तर लोक घाबरतील ना पोरा यायला नको या मार्केटला तर बघ आवाज बघ कसा आहे अरे आदेश पाटील आहे कोण नाही चला आलं ये चंगू मंगू हे प्रयाग नवीन फोन कोणी घेतला तुला नवीन फोन घेतला बघू दाखव बापरे फुल शॉपिंग ही मंडळी यांची सिरियस चर्चा चालू आहे काहीतरी काय चर्चा आहे तुमची सिरियस चर्चा आहे विषय गंभीर तिथे आमच्या मामाचा पोऱ्या खंबीर थंडी लागतं ड्रेसिंग काय डेंजर आहे थंडी लागतं थंड हवा सुटली एकदम सुटला गारवा देऊल तुझा तर म्हटलं असं सगळ्याचं आता आलो आपण पोटॅटो ट्विस्टर्स म्हणतात ना ट्विस्टरच ना आणि तुम्हाला जर कुछ अलग बोलताय का पेरी पेरी घेतले आपण बघू आता कसं काय लागतं अच्छा नाही लगा तो पैसा वापिस त्याला मंडळी आता बघूया कसं लागतोय सो आता अशी काहीच आहे घेऊया खाऊन आता काय सो हे मंडळी रात्री गेलो होतो आम्ही मार्केटला महाबळेश्वरच्या आणि त्याच्यामध्ये रात्री ब्लॉग एंड करायला खूप थकलो आम्ही एखाद्या फिरणं वगैरे होतं कारण गाडी पण चालवली वगैरे सकाळी लवकर पण उठलो होतो त्याच्यामुळे आलो आणि डायरेक्ट झोपलो त्याच्यामुळे ब्लॉग आता मी सकाळी एंड करतोय सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग खूप आवडला असेल त्यांनी जर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता उद्याचा ब्लॉग आपण इथूनच सुरुवात करणार आहे सो उद्याचा ब्लॉग पण बघायला विसरू नका आणि उद्या पण तुम्हाला ब्लॉग येणार 2-3 दिवस सतत ब्लॉग येणार सो स्टे राहा आपल्या चॅनलवर आणि आजचा ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय